मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा तिसरा दिवस आहे आणि आपण पाहू शकता की स्टेशन परिसरावरती आजही देखील तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे ती दिसून येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर 30 तारखेला सायंकाळी 12:30 वाजता हा मेगा ब्लॉक सुरू झाला होता। गेले 2 दिवसापासून या ठिकाणी प्रवाशांचे नाहक हाल होत होते, मात्र आज दुपारच्या नंतर पुन्हा एकदा जी मध्य रेल्वे आहे ती सुरळीत होणार आहे आणि तरी देखील आज सकाळपासून प्रवाशांचे हाल जे आहेत ते सुरूच आहेत। मात्र त्यांच्या मनात एक आशा आहे की दुपारच्या नंतर जी रेल्वे सुविधा मिळणार आहे ती व्यवस्थित मिळावी। आपल्यासोबत काय प्रवासी आपण त्यांच्याशी चर्चा करूया। तुम्ही कुठनं कसे येत आहात, आता कुठं चाललेले तर काय त्रास है? हमारा नहीं आते। कहाँ से कहाँ पर आ रहे थे? क्या है? मैं जबलपुर से हज के लिए निकला हूँ। सेंट्रल मुंबई सेंट्रल जाना था, चूँकि हमें ठाणे में ही उतार दिया गया है। हमारे साथ बच्चे हैं, छोटे फैमिली है हमारी, तो बहुत ज़्यादा परेशानी हो रही है। इतना बड़ा सामान लेके हम एक प्लेटफार्म से दूसरे प्लेटफार्म पे आए, अब यहाँ फिर लोकल के लिए हम लोग खड़े हैं, फिर वहाँ जाके फिर लोकल के लिए चेंज करना पड़े, जबकि हमारी टिकट मुंबई सेंट्रल तक है। कायदे से हमें मुंबई सेंट्रल तक जाना चाहिए, लेकिन अब चूँकि मेगा है या क्या प्रॉब्लम है रेलवे की कि कुछ काम चल रहा है, तो इतनी ज़्यादा परेशानी हो रही है कि बता नहीं सकते। हम लोग पूरी रात सफ़र करके पूरा दिन सफ़र करके आए और यहाँ ये प्रॉब्लम देखने को मिल रही है हमें। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। तुम क्या बताओगे कहाँ पर जाने रहते? अभी मेगा ब्लॉक 3 दिन का है और दोपहर के बाद फिर एक बार फिर से ट्रेन शुरू होने वाली है, क्या लग रहा है? यहाँ पर इतना ज़्यादा क्राउड है और ट्रेन इतनी लेट आ रही है, तो मैं क्या बोलूँ, क्या बताओ? हाँ चलनी चाहिए। यहाँ बहुत ज़्यादा भीड़ है और क्या कहते हैं एक ट्रेन भी नहीं आ रही है ना, टाइम पे नहीं है ट्रेन यहाँ पर। आपल्याबरोबर अजूनही काही या ठिकाणी प्रवासी। काका काय सांगाल? 3 दिवसाचा मेगा ब्लॉक आहे, आज दुपारच्या नंतर व्यवस्थित हे सुरू होणार आहे रेल्वे आणि 3 दिवस जो नागरिकांना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे, काय सांगाल याबाबत? प्रवाशांना जो त्रास होतोय, जो कामाचा वर्ग आहे त्यांना खूप त्रास होतोय, कारण की गाड्या वेळेवर नसल्यामुळे तो कामात जाणार कसा, त्यामुळे अत्यंत लोकांची प्रॉब्लेम होतात। ते स्त्रियांचे म्हणा किंवा इतरांचे प्रॉब्लेम होत आहे। आज मेगा ब्लॉकचा तिसरा दिवस आहे आणि आज पुन्हा एकदा सुरळीत मध्य रेल्वे होईल याचा आनंद वाटतोय, काय सांगाल? अजून तर काय असं वाटत नाही की जेणेकरून की व्यवस्थित पुण्यस्थिती येईल म्हणून, कारण पब्लिक बघतात तर खूप, त्यामुळे आता गरमीचे दिवस बी आहे त्यामुळे त्रास बी होतो लोकांना जास्त। काय सांगाल काका, तुम्ही कुठं जायला निघालेले आणि काय नेमकं आज तुम्हाला? मी कॅन्सरचा पेशंट आहे, परेलला जायला लागलो टाटाला। मला रोज कधी पण डॉक्टरने अपॉइंटमेंट दिलेली असते त्यावेळेला जायला लागते, पण या गाड्यांमुळे मला प्रॉब्लेम होतो आहे। कधी आता 3 दिवसापासून तेच चालू आहे, तर मला वेळेच्या पहिले निघायला लागते आणि तिकडून पण येताना तो प्रॉब्लेम होतो आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर महिला असतील, त्याचबरोबर प्रवासी असतील, रुग्ण असतील, यांचे गेल्या 3 दिवसापासून नाहक हाल झालेले आहेत आणि या प्रवाशांना एकच आशा आता रेल्वे प्रशासनाकडनं आहे, आज दुपारच्या नंतर पुन्हा एकदा मध्य रेल्वे सुरळीत झाली तर अशा प्रकारचा जम्बो ब्लॉक घेऊ नये अशी विनंती जी आहे प्रवाशांकडनं रेल्वे प्रशासनाला केली जात आहे। कॅमेरा पर्सन अजयसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।